हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सविस्तर पोटोबामध्ये. तर आज माझ्या घरी येणार आहेत गेस्ट आणि तेही अशा अचानक येणार आहे गेस्टसाठी, त्यातही ते आहेत व्हेज. तर मला समजत नाही की मी डेझर्ट काय बनवायचं आहे, पण माझ्याकडे एक उत्तम पर्याय आहे. तर आता मी तुम्हालाही शेअर करते की तुमच्याकडे कधी जर असं व्हेज गेस्ट येणार असेल आणि तोही अचानक येणार असेल तर ती रेसिपी पटकन होणारी आहे. तर चला बघूया आपण रेसिपी. तर हे आहे गिट्सचं 3 इझी स्टेप्स डेझर्ट मिक्स. गिट्सने दिल्याप्रमाणे 15 मिनिटांमध्ये होणारी रेसिपी आहे. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्स, कुठल्याही प्रकारचा कलर, फ्लेवर यामध्ये ॲड केलेला नाही आहे. आणि त्याचबरोबर पाठी 3 स्टेप्स दिलेल्या आहे इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये, त्या वाचून देखील तुम्ही करू शकता. चला तर बघूया आपण 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी आपली होते का नाही. गिट्सने दिल्याप्रमाणे 4 कप आपल्याला दूध घ्यायचं आहे. या कपाचे मेजरमेंट मी घेणार आहे. मीडियम साईजचा कप आहे. तर चला पुढे बघूया. एक कप, दुसरा कप. मी एकदम काटोकाट भरून नाही टाकत आहे. अशा प्रकारे आपण 4 कप घेणार आहोत. 4 कप दूध आपण इथे घेतलेलं आहे. तर हे पाकिट आपण फोडूया आणि त्यामध्ये आपण मिक्स करूया. कुठल्याही प्रकारची साखर ऍड करायची नाहीये, झटपट होणार आहे. तर चला पुढे बघूया. बघू शकता वरून प्लास्टिकचं कव्हर केलेलं आहे. त्यामध्ये असं आपल्याला पाकिट मिळतं. हे पाकिट फोडून आपण यामध्ये व्यवस्थित ॲड करूया. बघू शकता शेवया वगैरे यामध्ये आपल्याला व्यवस्थित क्लिअर होतात आहे. एक एक इन्ग्रेडियंट छान यातला पिस्ता वगैरे आपल्याला दिसतोय. वास देखील छान येतोय. तर आपण आता 15 मिनटं गॅसवर आपल्याला घट्टपणा हवा आहे त्याप्रमाणे आपण याला शिजवून घेणार आहोत, उकळून घेणार आहोत. बघू शकता यामध्ये असणारं केसर दुधामध्ये आपण पॅकेट ओतल्यानंतर लगेच स्वतःचा रंग यामध्ये मिक्स करायला लागलेला आहे. रंग यामध्ये उतरायला लागलेला आहे. बघू शकता छान उकळी फुटलेली आहे आणि मगाशा दुधाच्या कंपॅरिझनमध्ये बघू शकता घट्टपणा तुम्हाला दिसत असेल. आता मी करते गॅस बंद. रंग देखील तुम्हाला समजत असेल. त्याचबरोबर यामध्ये असलेले मनुके, पिस्ता, बदाम हे देखील यामध्ये व्यवस्थित क्लिअर होतात आहे. स्मेल देखील खूप छान येतोय, मस्त सुगंध येतोय यातनं. तर ही होती आपली आजची झटपट होणारी रेसिपी. कुठल्याही प्रकारचे काजू, बदाम, ड्रायफ्रुट्स किंवा आपण साखर वापरलेली नाही, फक्त दूध वापरलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक पाकिट ओतून फक्त उकळून घेतलेलं आहे. आणि खरंच सांगते तुम्हाला 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी झालेली आहे. खरंच 15 मिनिटांमध्ये झालेली आहे. तर नक्की तुम्ही देखील करून बघा तुमच्या असे अचानक येणाऱ्या गेस्टसाठी. तर भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपल्या गेस्टला छान अशी झटपट होणारी खीर नक्की करून खाऊ घाला.